ऐन लोकसभेत धुळ्यात काँग्रेसला धक्का, प्रदेश सरचिटणीस झाल्यानंतर 2 दिवसातच तुषार शेवाळे भाजपवासी। लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्याचा प्रचार थंडावला असून मतदान मे 13 रोजी होत आहे, तर धुळे लोकसभा मतदारसंघाचे मतदान 5व्या टप्प्यात मे 20 रोजी होणार आहे। तत्पूर्वीच काँग्रेस पक्षाला धुळ्यात मोठा धक्का बसला आहे। या मतदानाच्या महत्त्वाच्या काळातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या प्रवेशाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। डॉक्टर तुषार शेवाळे यांनी धुळे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती। उमेदवारी न मिळाल्याने नाराज त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर त्यांनी ऐन प्रचाराच्या काळात शेवाळे भाजपात गेले आहेत। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी धुळे येथे हा प्रवेश झाला। यावेळी तुषार शेवाळे यांना योग्य संधी दिली जाईल। त्यांच्या प्रवेशाने धुळे मतदारसंघात भाजपला लाभ होईल, असे मत बावनकुळेंनी व्यक्त केले। जोरात बोला। त्यानंतर माझ्या समोर करण्याबद्दल मला प्रदेश म्हणून आपण माझ्याकडे असतो आणि या प्रवेशामुळे चांगल्या विचारांना देशभक्त माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत। मला आणि इतरही परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये